देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे एक नात्याची नाळ जोडली गेली आहे. ज्यांचं मूळ गाव जरी न्यायडोंगरी असलं तरी त्यांचा जन्म मात्र सटाण्यातला आहे. वडील मेडिकल ऑफिसर, सटाणा, निमगाव, मालेगाव, पिंपळगाव, बसवंत अशा विविध ठिकाणी त्यांची वडिलांची सर्व्हिस झालेली, परंतु नोकरी काळात सामाजिक आणि राजकीय कामाशी वडिलांचं एक वेगळी नाळ जोडली गेली होती. डॉक्टर साहेबांचं बेसिक एज्युकेशन, आत्ताच ते गप्पा करताना म्हणाले की 4थी पर्यंतचं शिक्षण त्यांचं सटाण्यात झालं. MBBS BJ मेडिकल कॉलेजला झालं आणि 2004 साली ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांच्या पत्नी अनुगंधा वहिनी सुद्धा एक उत्कृष्ट डॉक्टर आहेत. परंतु डॉक्टर साहेबांनी, कपिल आहेर साहेबांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वैद्यकीय क्षेत्र आणि त्यासोबत अनेक सामाजिक जबाबदाऱ्या अतिशय उत्तमपणे पार पाडण्याचं काम अनेक वर्षापासून करतायत. कोरोना काळात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सुद्धा त्यांनी खूप योग्य पद्धतीने धीरोदात्तपणे पार पाडली आणि येत्या काळात कुंभमेळ्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, त्या सुद्धा ते नक्कीच उत्तमपणे पार पाडतील. लहानपणापासून अतिशय हुशार, मितभाषी, वाचन, कॅरम, बुद्धिबळ, खरं तर या सगळ्या गोष्टी याच भूमीत वाढल्यात. आणि डॉक्टर साहेब, मला सांगायला आनंद वाटेल की धाकलपणे मामाना गावले जाताना काय वाजवर, पण धाकलपणे मामाना गावले जाताना जिथला आनंद वस त्यानापेक्षा जास्त आनंद मामाना गाव आणि मामानी गल्ली मस्त पुरस्कार भेटी राहणार. डॉक्टर विलास बच्छाव यांचे ते भाचे आहेत, डॉक्टर विनायक बच्छाव सर आमचे मित्र यांचेही ते भाचे आहेत. मी विनंती करेन आदरणीय राजनगरकर साहेबांना आणि अजिंक्य देव साहेबांना की त्यांनी डॉक्टर कपिल आहेर आणि त्यांच्या सौभाग्यवती अनुगंधा वहिनी यांनाही विनंती करतो. शूरवीरांच्या उज्ज्वल कर्तृत्वाचा, या मातीतून रुजलेल्या संतांच्या अमृतवाणीचा, हा मान मराठी स्वाभिमान हृदयात भरून मोलाचा. हा मान मराठी स्वाभिमान हृदयात भरून मोलाचा. इतिहास सांगतो अभिमानी हा पवित्र जन्म तयाचा. शिवराय गर्जना करती सह्याद्री कडे कपारी, तो नाद मराठी दुमदुमला हिमालय अटकेवरी. ही संत तुकांची, ज्ञानोबांची हीच सांगते वाणी, इथल्या नद्यांच्या अंगी वाहते अमृतासम पाणी. ही भूमी नांगरून किसान इथला फुलवी स्त्रोत पिकांचा, लाभला वारसा आम्हास या मातीच्या जो सेवेचा, लाभला वारसा आम्हास या मातीच्या जो सेवेचा. हा देश धुरंधर शूरवीरांच्या उज्ज्वल कर्तृत्वाचा, या मातीतून रुजलेल्या संतांच्या अमृतवाणीचा, हा मान मराठी स्वाभिमान हृदयात भरून मोलाचा. हा मान मराठी स्वाभिमान हृदयात भरून मोलाचा. इतिहास सांगतो अभिमानी हा पवित्र जन्म तयाचा. शिवराय गर्जना करती सह्याद्री कडे कपारी, तो नाद मराठी दुमदुमला हिमालय अटकेवरी. ही संत तुकांची, ज्ञानोबांची हीच सांगते वाणी, इथल्या नद्यांच्या अंगी वाहते अमृतासम पाणी. ही भूमी नांगरून किसान इथला फुलवी स्त्रोत पिकांचा, लाभला वारस. आपल्याच गावचे भाचे आणि आज ज्यांच्या रूपात आपण देव मामलेदारांना बघत आहोत, त्यांची पगडी आपण त्यांच्या डोक्यावर एक सन्मानपूर्वक ठेवली आहे. असे आदरणीय डॉक्टर कपिल आहेर साहेब यांना विनंती करेन की आपण पुरस्काराला उत्तर द्यावं. आज आपण सगळे इथे उपस्थित झालो आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे कॅन्सर वॉरियर डॉक्टर राजनगरकर सर, ज्यांच्या हस्ते आम्हाला हा पुरस्कार दिला गेला.
ते आदरणीय आपल्या सिनेसृष्टीचे राजविंड व्यक्तिमत्व अजिंक्य देव सर, ज्यांच्याबरोबर मला हा पुरस्कार मिळतो आहे त्या आमच्या आदर्श प्रशासनातल्या दिग्गज अधिकारी नयना गुंडे मॅडम, तसेच सन्माननीय राजेश पाटील सर व इथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, सन्माननीय व्यक्ती. जसं मेतकर सरांनी सांगितलं की सटाण्याशी माझं नातं हे जुनं आहे. माझा जन्मच सटाण्यात झाला आहे आणि माझं नाव पण कपालेश्वरमुळेच कपिल असं ठेवण्यात आलं. म्हणून मला वाटतं प्रशासनात ज्यांना देवत्व प्राप्त झालं त्या देव मामलेदारांचा आशीर्वाद माझ्यावर नेहमीच राहिला आणि आज जो काही पुरस्कार मिळतो आहे त्याचीच ही फलश्रुती असावी असं मला वाटतं. मेतकर सरांनी जसं सांगितलं की आमचे वडील स्वर्गवासी डॉक्टर प्रकाश आहेर हे इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून होते. त्यांनी प्रशासनात खूप चांगलं काम केलं आणि तो वारसा मला पुढे मिळाला. मी असा एखादा एकमेव अधिकारी असेल की आमचे वडील ज्या पदावरनं निवृत्त झाले, सेवानिवृत्त झाले जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून, त्याच पदावर मी प्रशासकीय सेवेत पाऊल ठेवलं. 2009ला ते जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून नाशिकला निवृत्त झाले आणि त्याच पदावर 2011ला मी MPSC देऊन त्याच पदावर माझं प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. आमचे वडील विद्यार्थी चळवळीतून आले होते. त्यांचं काम करण्याची जी पद्धत होती ती फार धडाडीची होती आणि तो वारसा पुढे चालवणं, मला ते जेव्हा प्रशासकीय सेवेत आलो तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. आधी मी कन्सल्टंट म्हणून इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये काम करत होतो. बिल गेट्स फाउंडेशनमध्ये काम केलं, USAIDSमध्ये काम केलं. आमचे वडील नेहमी म्हणायचे की तू कन्सल्टंट ही वेगळी एक जमात आहे. ती लॅपटॉप घेऊन बसते, काहीतरी डेटा काढते आणि आम्हाला अधिकाऱ्यांना शिकवते की तुमचं हे कमी पडलं आहे, तुम्ही इथे काम करायला पाहिजे, तुमचं या ठिकाणी गोष्टी कमी पडल्या आहेत, इथे तुम्ही जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तर 2011ला जेव्हा MPSC आली तेव्हा ते म्हटले आता प्रवाहात उतरा आणि प्रवाहात उतरून तुम्ही आम्हाला सेवेत येऊन हे काम करून दाखवा. बाहेरून बघणं फार सोपं असतं, त्रुटी दाखवणं खूप सोपं असतं, पण प्रशासनात सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम करणं अत्यंत अवघड असतं. म्हणून MPSC देऊन जेव्हा मी प्रथमतः जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून जॉईन झालो तेव्हा मला याची खरंच प्रचिती आली की प्रवाहामध्ये येऊन सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपलं उद्दिष्ट साध्य करणं किती अवघड असतं. आणि मग हळूहळू या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अनुभव येत गेला तेव्हा मी प्रथम HIV काम केलं. HIV फार वेगळ्या प्रकारचं तेव्हा वातावरण होतं की आपल्याला असं म्हणायचे की दक्षिण आफ्रिकेमध्ये जशा प्रकारे एक पिढी पूर्ण HIV/AIDS पूर्ण नेस्तनाबूत झाली, संपली आणि फक्त मधली पिढी जाऊन फक्त मागची आणि एक पुढची पिढीच उरली, जसं भारतातसुद्धा होईल. पण जेव्हा अधिकाऱ्यांनी समाजाने एकत्र येऊन खूप चांगलं काम केलं ना, आज HIV/AIDSचं कोणी नावही घेत नाही, इतक्या कमी प्रमाणात HIV/AIDS आपल्याकडे उरला आहे. त्याच्यानंतर TBत काम केलं, नंतर कोविडची महामारी आली, त्याच्यातही सर्व विभागांनी एकत्र येऊन काम केलं. म्हणजे असं म्हणत नाही की आरोग्य विभागानेच खूप चांगलं काम केलं, पण सर्व विभागांनी एकत्र आल्यामुळे कोविडसारख्या महामारीलाही आपण खूप चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकलो आणि त्याच्यातनं आपण बाहेर आलो. पण आज आपल्यासमोर वेगळे प्रश्न उपस्थित झालेत. आपले बाकीच्या जर आजार बघितले, TB, लेप्रसी, HIV/AIDS, कोणताही आजार, त्याच्यामध्ये आपल्याला जीवाणू माहिती आहे, विषाणू माहिती आहे, त्याचं लसीकरण माहिती आहे. पण आज जे आजार समोर येत आहेत, हायपरटेन्शन, डायबेटीस आणि मेंटल डिसऑर्डर, याच्यामध्ये लढायचं कसं हा सर्वात मोठा. आणि त्याच्याचबरोबर नगरकर सरांना जास्त माहिती आहे, कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव आहे. याच्यात जेव्हा शासन, प्रशासन आणि समाज एकत्र येईल तेव्हाच आपण काहीतरी करू शकू. मला नेहमी वाटतं की कोणीही अधिकारी हा एकटा काम करत नाही, त्याच्याबरोबर त्याचे सहकारी असतात, त्याचे वरिष्ठ असतात आणि त्याच्याबरोबर त्याचे कनिष्ठ कर्मचारी काम करत असतात, तेव्हाच तो अधिकारी चांगला काम करू शकतो. म्हणून आमचे वडील नेहमी म्हणायचे की
शासनातले जे लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासनातले जे अधिकारी आहेत आणि समाजातले सर्व जे घटक आहेत ते जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आपण एक चांगलं काम करू शकतो किंवा काहीतरी फलदृष्टी आपल्याला मिळू शकते. म्हणून आज हा पुरस्कार स्वीकारताना हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे, तर माझ्या वरिष्ठांनी मला जे मार्गदर्शन केलं, माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर जे काम केलं आणि माझे जे काही कनिष्ठ कर्मचारी आहे ज्यांनी फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलं, म्हणून आज मी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतो. या उंचीपर्यंत पोहोचताना माझ्या वडिलांचे आशीर्वाद, माझी आई, तिचे आशीर्वाद आणि माझ्याबरोबर माझी पत्नी नेहमी खंबीरतेने उभी राहिली. कोणताही प्रसंग येऊ, काही कोविडसारख्या महामारीतही ती वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती, तरी ती नेहमी सांगायची की तुम्ही घराकडे याच्याबद्दल काही काळजी करू नका. नेहमी कोणताही प्रसंग आला तर ती खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर उभी राहते. म्हणून तिचेही मी आभार मानतो. आणि हा पुरस्कार मला दिल्याबद्दल आय न्यूजचे देवेंद्रजी वाघ यांचाही मी खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.